पर गीत लिहावे से का वाटते आज हसे का वाटते आज हसे का वाटते चेहऱ्यावर काही मेकअप करू नकोस, काही लावू नकोस. जशी आहेस तशीच मला आवडतेस. हो ना, तुझ्या प्रेमामुळेच मला कळलंच नाही मला केव्हा दिवस गेले ते, आणि ते पण इतक्या लवकर. म्हणून तर तू मला आवडतेस. समृद्धी किती ती नाजूक. डॉक्टर म्हणत होते आधीपासून बाळाची नीट वाढ झाली नाही, त्यात हा मुलीचा जन्म, तोही 7व्या महिन्यात. जाऊ द्या ना आई, आता तुम्ही किती वेळा जरी बोललात ना तरी त्यात आता नाही बदल व्हायचा. हो ना, मला माहितीये माझ्याशिवाय तुझं काही होणार नाही म्हणून. मी म्हणून सगळं सहन करतोय तुझी नाटकं. हद्द झाली आता तुझ्या वागण्या बोलण्याची. आता मात्र ना. काय करणार आहेस तू, काय करणार आहेस? मी आता चालले माझ्या मुलीला घेऊन इथून. मला आता अजिबात सहन होत नाहीये. काय करणार आहेस तू? कोणत्या मुहूर्तावर तुझ्या प्रेमात पडले आणि माझं वाटोळं करून घेतलं मी. चालती हो माझ्या घरातून. जाणारच आहे, पण माझी समृद्धी मोठी झाल्यावर तिला कळायला लागायच्या आत तुझी सावली देखील तिच्यावर पडून देणार नाहीये मी. बाबा, त्या मुलीची कस्टडी माझ्याकडे येता कामा नये. त्याची तुम्ही मुळीच काळजी करू नका, मी सगळी व्यवस्था केली आहे. आणि हो, केस अशा पद्धतीने लढा की ज्यामध्ये मला पैसे द्यावे लागणार नाही. नाहीतर ही बाई घरातून जाता जाता पूर्ण घर साफ करून टाकेल. मिस्टर सुधनवा, त्याची तुम्ही मुळीच चिंता करू नका. अहो, मुळातच आपण तिने तुमच्याशी लग्न तुमच्या प्रॉपर्टीसाठी केलंय असा दावा दाखल केलाय, त्यामुळे तिला आपण नक्कीच अडकवू. ठीक आहे, यावेळेस तरी कोर्टाचा निकाल नक्की लागेल ना. पण मग त्यांच्या भांडणात आपल्याला शिक्षा का? साहेब, माझा मुलगा सकाळी सकाळपासून गेलाय, तो अजूनपर्यंत आलाच नाहीये. तू इथे काय करतोस रे? तू इथे काय करतेस? साहेब, हाच माझा मुलगा. यानेच तिला पळवली. गप्पा बस, तुझी बडबड बंद करी. एक मिनिट. खूप सोसली गमाए, खूप सोसली गमाए, घोर ताटा तूट करी चमत्कार काही, हो पुन्हा भेट, हो पुन्हा भेट. हा, अरे तुम्ही दोघे इथं? काल सकाळपासून तुमचे आई बाबा तुम्हाला शोधतायत. तुम्ही या दोघांना ओळखता का? होय, ही समृद्धी आणि हा आशीर्वाद. बर बर. मी आज 8 ऑगस्ट रोजी हा निकाल देत आहे.